ठाकरे गटानंतर आता मनसेकडनं सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कालच्या ठाण्यातील राड्यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। कालची जी घटना घडली ती क्रियेला प्रतिक्रिया होती अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। राज ठाकरे यांच्या ताफ्यावर केलेला हल्ला हा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा सुद्धा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या, त्यावरून त्यांनी हा इशारा दिलाय। एका ठिकाणी क्रिया करायची आणि मग सकाळी पळपुटेपणा करायचा आणि सावरासावर करायची, जी काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून करण्याचा उपाटाने प्रयत्न केला की नाही ते आमचे शिवसैनिक होते पण आमची ती भूमिका नाही। आणि मग तुम्हाला न विचारताच केलं का तुमच्या जिल्हा प्रमुखांनी आंदोलन? त्यामुळे मराठा आंदोलनाचा आड घ्यायचा आणि सन्माननीय राजसाहेबांवर हल्ला करायचा, या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। क्रियेची ती प्रतिक्रिया होती, पुन्हा जर क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल। दरम्यान ठाकरे गटाकडून सुद्धा याविषयी प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। मर्द असाल तर समोर या असा थेट इशारा ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी दिलाय। ठाकरेंच्या सभेमध्ये मनसैनिकांनी गोंधळ घातला होता, त्यावरून आता राजन विचारे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय। महिलांना पुढे करून हा जो काही प्रकार केला गेला एकदम निंदनीय आहे। मर्द असाल तर मला वाटतं समोर या। आज आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही आज शांत होतो। तुमच्यात दम असेल तर तुम्ही या ना, पळता कशाला? पळून जायला नाही पाहिजे होतं ना। काय स्वतःला काय कोण समजता तुम्ही? त्यामुळे या शिवसैनिकांना या अशा भाषा तुम्ही करू नका। शिवसैनिक कधी पण अंगावर घालायला तयार असतात, त्यामुळे तुमच्या अवकाशात तुम्ही राहा। तर मर्द असाल तर समोर या असं म्हणत माजी खासदार राजन विचारे यांनी आता मनसैनिकांना थेट इशारा दिलेला आहे। महिलांना पुढे घेऊन काय आंदोलन करताय असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तर काल आपण जो ठाण्यामध्ये राडा झाला त्यावर त्यांची ही प्रतिक्रिया ऐकली।